किडनॅपिंग फेल गेलं तरी पैशासाठी फोन करतायत. युसलेस. ताई फोन वाजतोय, घे ना. हां बेबी फोन लो ना. हां हां. अहो मॅडम, त्या पैशांचं काय झालं? देऊन टाका ना पैसे. ताई कसले पैसे? हॅलो, एक मिनिट. होल्ड करा, होल्ड करा. हो मॅडम, आता किती थांबायचं? अहो पार्सल तर वेळेवर उचलला ना, मग देऊन टाका ना पैसे. शट अप. काय बोलताय तुम्ही? यू गुस्सा हो रही है इन बेचारे पे बेबी. हाँ या तुम्ही खाऊन घ्या आधी, बसा. हे बघा, पार्सल निसटलं ना तर त्याचे पैसे कापून घ्या, पण डायरेक्ट नो पेमेंट म्हणजे असं चालणार नाही. काय ताई काय होतंय? हॅलो हॅलो मॅडम. हॅलो मॅडम, ऐकताय ना? हॅलो. काय होतंय ताई? हॅलो. हा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. काय झालं ग? पैसे देणार सांगितलं ना. एकतर डिफेक्टिव्ह पार्सल पाठवलं आणि वरून पैसे मागताय. पैसे देणार. सारखा सारखा फोन करून मला त्रास देऊ नका. पार्सल? कुठलं पार्सल? ते ऑफिसचं काही पार्सल आहे का? ते और क्या ये पैसे पैसे कर रहे हैं ये लोग? मॅडम लक्षात ठेवा, जर वेळेवर पैसे मिळाले नाही ना तर डायरेक्ट घरीच येऊ. मग बघतो कसे पैसे देत नाही तुम्ही. अरे ए हॅलो, कोणाशी बोलतोय तुला माहितीये का? हा कशा बोलतो त्या लोकांशी? अरे बेबी, अरे बेबी, अरे ताई तू बेबी, अरे मत मत करो. तू पण ना खरंच कमाल करतेस. अगं आपल्या लेकीवर एवढं कोणी चिडतं का? आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांची चौकशी करायला हवी, स्वीटूची चौकशी करायला हवी. काळजी वाटते तिची. आई बाप आहोत तिचे आपण. आपलं कर्तव्य नाही का? आई बाप म्हणून आपलं कर्तव्य, मुलगी म्हणून तिचं काहीच कर्तव्य नाही का? हॅलो, एक फोन करून चौकशी करायची नाही वाटली तिला? इतकी साधी गोष्ट विसरली का होती? मोठ्या घरची सून झाली म्हणून. रागाच्या भरात ना तू काही बोलतेस. हे बघ, काल शकूच्या घरून निघाले ना तेव्हा खरंच राग होता मला, पण आता राग नाही, वाईट वाटतंय. मान्य आहे मला, मुलगी सासरची झाली म्हणून माहेर विसरायचं का हो तिला? काय बोलतेस तू नलू? हो, आई दादा काळजीत आहे. एक फोन करून सांगायला काय होतं तिला? पण चिन्याने कळवलं आपल्याला. हो, पण स्वीटूने फोन करून कळवायला नको? साधी शिंक आल्यावर पण आई ग म्हणणारी माझी पोर विसरली का हो मला? तिच्या मनातलं आता तिला मला काहीच सांगायचं नसतं. त्या दिवशी जेव्हा ती इथे आली होती ना तेव्हा पण तिच्या मनात काहीतरी सुरू आहे हे कळलं होतं मला. काहीतरी गडबड नक्कीच आहे, पण ती काही न बोलता निघून गेली. मला काहीच बोलली नाही. आताही तिथे आहे. एक फोन करायला काय होतंय तिला? अहो, शकू काही बोलली का तिला? नाही म्हणजे मी शकूला बडबडले हे तिने सांगितलं असेल का स्वीटूला? शकूताई तशा आहेत का? त्या सांभाळून घेणार आहे. माझी स्वीटू सगळं सांभाळून घेत असेल. घरात तिला त्रास होत असेल हे सांगायचं नसेल तिला, म्हणून फोन केला नसेल तिने. मला खरंच काळजी वाटते हो. नको नको ते विचार डोक्यात येत आहेत. सासूला आई म्हणू लागल्यावर आई परके होते का? मार 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 त्याला मार. मला डसत होता का? मला डसत होता? अरे मला डसला असता आता. मालविका काय होतंय? काय ना, जेलमध्ये खूप प्राणी आहेत. म्हणजे हे जुरळे, उंदीर, घूस आहे आणि सगळे मला येऊन चावायचा प्रयत्न करतात. हा विंचू पण आहे. मला येऊन डसला असता तर त्याचा विष माझ्या अंगात गेला असता ना, म्हणून मारून टाकला. मालविका शांत हो.
शांत हो मालविका. जलद साहेब मी ना विंचूला मारून टाकला. हा हो हो, पण आधी शांत हो. काय ना, काल तिने गोळ्या नव्हत्या घेतल्या ना तुझ्या आणि स्वीटूच्या काळजीमुळे. मेला विंचू मेला. मी ठेचून टाकला त्याला. अहो ही काय औषधं घेते कोणाच ठाऊक. मी काय म्हणते, एखाद्या चांगल्या डॉक्टरला दाखवूया का? त्यांच्याकडनं तिची ट्रीटमेंट करून घेऊया आपण. मारा ना. चलो अभी रूम में चलते. चलो चलो बेबी चलो. रॉकी मीनत. हाँ डैडी जी. ना डैडी. चल मीनत, तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या. बस चला चोर टाका पाणी म्हणजे मरून जाईल तो. तोड़ दिया पूरा मोबाइल यार. क्या बेबी. आई स्वीटू तुम्ही ब्रेकफास्ट करून घ्या. रॉकी आपण एक नवीन सायकेट्रिस्ट शोधूयात, सेकंड ओपिनियन घेऊयात. हाँ बिल्कुल. आणि स्वीटू आज पोलीस येणार आहेत आपल्या घरी. का? तुला आता पोलीस स्टेशनला जायला जमणार नाही. ते घरी येतील, ते तुला प्रश्न विचारतील, तुझी पण जबानी घेतील आणि स्केच आर्टिस्ट बोलवतील. सो तुझ्याकडनं ते स्केच करून घेतील त्या गुंडांचं. त्यांच्या इन्व्हेस्टिगेशनला ते इझी पडेल. ओके. खाओ स्वीटू, अच्छा लगेगा. काय घोळ होऊन बसलाय. घोळ? कसला घोळ? घोळ काय, ते गुंड 100 वेळा फोन करतात, त्यांना पैसे हवेत. पैसे दिल्यानंतर घरी येतील. घरी आले तर सगळं पितळ उघड पडेल. एक काम करा, तुम्ही जा आणि त्या गुंडांना पैसे देऊन या. हा पैसे मी देऊ गुंडांना? अरे बापरे. एवढं ओव्हर रिॲक्ट काय करताय बेबी. मी औषध घेणं अपेक्षित आहे, झोपणं अपेक्षित आहे, कारण मला तो झटका आलाय ना. मग तुम्ही जाणं अपेक्षित आहे. कळतंय का तुम्हाला? मी उठून जाऊ शकत नाही, मला कोणी जाऊ देणार नाही. तुम्ही रॉकी आला. अरे रॉकी, हा मालविका झोपली आहे. मी तिला गोळी दिली आहे, ती आता रेस्ट करते. शांत झोप लागली तिला. अच्छा मग मी थांबतो इथे. अरे नको, मी आहे ना. तू नको थांबूस, मी आहे. नाही मी पण थांबतो ना इथे. ठीक आहे रॉकी, माझं एक महत्वाचं काम आहे, मी जरा बाहेर जाऊन येतो. हाँ आप आपका काम कीजिए, मैं हूँ, मैं संभाल लूंगा. तू इथेच बस. हाँ झोपू दे तिला. हाँ त्रास देऊ नको. नो प्रॉब्लम. आप काम कीजिए, मैं संभाल लूंगा. हाँ झोपू दे तिला. हाँ खराब हो गया फोन. म्हणून खरंच ना, काय बोलतेस ना तुझं तुलाच कळत नाही. लेकीसाठी आई कधीच परकी होत नाही. आपल्या स्वीटूसाठी आपण दोघं जीव की प्राण आहोत, आणि तशीच ती आपल्यासाठी. मगाशी का वागली ती? काहीतरी टेन्शन असेल तिला, आणि चुकली मागली तर आई दादा तिला सांभाळून घेतील हा विश्वास वाटतोय तिला. आता मला सांग, या विश्वासाला आपण तडा जाऊ द्यायचा का? पण विश्वास आहे तसं काळजीही आहे ना. मग आपण जाऊ त्यांच्याकडे. तू तू तिला विचार तिच्या मनात काय चाललंय ते. नाही मी नाही येणार. नाही, आणि मी तिला स्वतःहून काही विचारणारही नाही. तिला काही सांगायचं असेल तर ती सांगेल. हे बघ सुमन, ए सुमन, उभो रे. मारो पिया घर आए वो राम जी. ए काय झालं चिन्या? उभं म्हणजे थांब म्हणते ती. अरे थांबायचं कशाला, चल. मारा पिया घर आए वो राम जी. मारा पिया घर आए वो राम जी. काय चाललंय? मी मराठी फिल्म मध्ये बघितले. हा? आपला माणूस घरी आले ने की असेच ओवाळते. अगं पण हे असं दरवेळी नसतं करायचं. हा काय, मला माहितच नव्हते. काय हे काय? बरं असू दे, तुम्ही या आत या. या बाबा. काय आणलंयस घरात तू आपल्या? हे
तिथे सगळं ठीक आहे ना? हा सगळं व्यवस्थित आहे. पाणी. चहा आणते हो. बाबा हे घे पाणी. मला नको, तूच पी. अरे ही जिंगल अजून घरी कशी? पाठवलं नाही ला? बाबा किंजल. हा तेच ते. मामाजी मी आता जर परत घरी गेले ने तर मारा पप्पा છે ને મારો ભૂક્કો કરી નાખશે. हा जवा दो ने, रवा दो ने. अगं बाई रवा, आता काय करते? शिरा की उपमा? नाही नाही आई, ते रवा दे म्हणजे राहू दे असं म्हणतात, ते रवा दे. भैया हो का? बरं मग घे घे रवा घे, रवा घे. ए रवा काय घे, बॅग घे आणि निघ म्हणावं तिला. भाऊजी थांबा ना, किती ओरडताय तुम्ही? आणि असं कसं म्हणायचं तिला? ती आपल्या चिन्याच्या भरोशावर आली आहे ना. बॅग घे आणि निघ असं नाही ना म्हणता येणार. अरे शरद, असं म्हणणं बरोबर नाहीये. पण दादा मग करायचं तरी काय? अरे शरद काय चाललंय? राहू दे रे बाबा. मी काय म्हणते भाऊजी, अहो आता मुलांनी ठरवलंय ना सगळं, मग पुढचं काय ते बघायला नको का? हो म्हणजे किमान साखरपुडा तरी. हा हो, स्वीटू सुद्धा तसंच म्हणत होती. भैया अहो स्वीटू बरी आहे ना? हा बरी आहे ना, आणि शकुताई पण बरे आहेत. म्हणजे त्यांना बरं नव्हतं का? लेक लाडकी त्या घरनी, लेक लाडकी त्या घरनी, होणार बहू आघरनी, होणार बहू आघरनी, होणार बहू आघरनी. चाय चाय गरम चाय. स्वीटू बाळा, मालविकाची मला खूप काळजी वाटायला लागली आता. डोंट वरी, ती झोपली आहे ना. हा, आणि रॉकी दादा आहेत ना त्यांच्या बरोबर. तुम्ही नका काळजी करू. तुम्ही नलूला कळवलं का सगळं? अगं नाही, ते गडबडीत राहून गेलं. अरे कमाल करता तुम्ही, काळजी करत असेल ना ती. मीच कळवते तिला. फोन उचलत नाहीये, कामात असेल बहुतेक. कमाल झाली तुमची. रिअली सॉरी, ते गडबडीत तिला सांगायचं राहून गेलं. मी तिला फोन करतो. ओके, डोंट वरी. स्वीटू जेव्हा हरवली होती तेव्हा सुचतच नव्हतं काय करावं. त्या दिवशी ती बाहेर पडली घाईघाईत आणि तिला सिटी हॉस्पिटलमधून त्या लोकांनी उचललं. आणि स्वीटू, तू सिटी हॉस्पिटलकडे गेली होतीस? तिथे काय काम होतं तुझं? स्वीटू, मी काहीतरी विचारते तुला. मला नाही माहिती, ती कामाला गेली होती तिथे. तुझं सिटी हॉस्पिटलकडे काय काम होतं? नाही, हॉस्पिटल कडे काही काम नव्हतं. ते तिकडे पुढे हे ना, ते एक चौक आहे ना, तिथे एक दुकान आहे. त्या दुकानात मी होमसाठी बर्थडे गिफ्ट आणायला गेले होते, पण काही मिळालंच नाही मला. मग परत येताना ती गाडी आली आणि आणि मला काही
आठवत नाहीये पुढचं. नलू अगं तुझ्या फोनवर शकुताईंचा कॉल आला होता, एकदा बोलवून घे त्यांच्याशी. आपल्या स्वीट बद्दल बोलायचं असेल. शकुने का फोन केला? स्वीटूने का नाही फोन केला? की अजूनही वेळ मिळाला नाहीये तिला? 100 वर्ष आयुष्य आहे माझ्या लेकीला. स्वीटूचा फोन आहे, घे. हॅलो, काय कुठे आहेस तू? आता आठवण झाली तुला आईची? आता सांगावंसं वाटलं तुला आईला? अगं घरातून निघून गेलीस तेव्हा काहीतरी काम आहे म्हणून जाते असं म्हणालीस. येऊन सांगतेस हेही म्हणालीस. गायबच झालीस तू, पत्ताच नाहीये तुझा. इथे आम्ही काळजी, तुझे सासरचे काळजी, तो ओम वेड्यासारखा तुला शोधतोय. तुला कळतं का काही आहे का तुला? बरं लक्ष कुठे होतं तुझं? फोन इकडे विसरून गेलीस वेंद्रासारखी. स्वीटू काय विचारते मी? आणि आपण कुठेतरी चाललोय तर आपण सांगून जातो ना घरी. बरं उशीर होणार असेल तर तिथून कळवायचं असतो घरी फोन करून. काहीच नाही, आम्ही इकडे सगळे वेड्यासारखी काळजीत. आपल्या घरची शिस्त लहानपणापासून माहितीये ना तुला. आम्ही काय, तुझे दादा काय, शरद काका काय, सगळे हेच करतो. अगं आई हो पण अरे हो 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 नाही 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 स्वीटू माझं चुकलं बाबा. सॉरी सॉरी सॉरी. नाही आता कसं तू साळवी राहिली नाहीयेस ना, खानविलकर झालीयस ना. मनाला हवं तसं वागायला तू मोकळी आहेस. जाऊ दे ना स्वीटू, तू मला काही सांगू नको. आई तसं शकुने एवढं सांगूनही ती मालविका तशीच वागते. तर तू त्या घरात गेल्यावर तू वेगळी काय वागणार आहेस? पुरे पुरे नलू. आई 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 ना तू एवढी नको ना चिडूस. बघ माझं चुकलं खरंच, सॉरी. मी सांगायला हवं होतं. स्वीटू मला फक्त एवढंच सांग, एवढं काय महत्वाचं काम होतं की तू न सांगता गेलीस? हो, मेंदू मध्ये क्लॉट म्हणजे कॉम्प्लिकेशन्स आलीच. किती वेळ आहे माझ्याकडे? फार वेळ नाहीये. काही नाही, ते ओमचं गिफ्ट घ्या. अशी घाईघाईत हा फोन घरी विसरून चित्त थाऱ्यावर नव्हतं तुझं? मनात कोणते विचार चाललेले? कुठली काळजी होती सांगशील का मला जरा? नाही आई काहीच नाही अगं खरंच. स्वीटू 9 महिने पोटात वाढवलंय मी तुला. जगाला फसवू शकतेस तू, मला नाही कळलं? हो हा बाळा स्वीटू, बरी आहेस ना तू? हो दादा. हे बघ चिडू नकोस तू. काय नलू चिडली आहे. आणि हे बघ बाळा, काळजीपोटीच बोलते हे लक्षात घे. हो मला माहितीये, मी समजू शकते. हे काय म्हणजे 9 महिने पोटात वाढवलंय तुला? हा जगाला फसू शकशील, मला नाही. हा अहो दादा तुम्ही आई समोर तिची मस्करी करताय. काही खरं नाही हा तुमचं आता. बरोबर आहे. हे स्वीटू, एक आनंदाची बातमी द्यायची तुला. चिन्याचा साखरपुडा करायचं ठरवलंय. काय? वा, ती मुलगी घरी होती तीच का? हो हो, तीच ती केंजल आहे तेच. काय आता मुलांनी ठरवलंय तर होऊन जाऊ दे त्यांच्या मनासारखं. संक्रांत झाली की साखरपुडा करणार आहोत. बरं तू येशील ना? दादा हा काय प्रश्न आहे का? चांगली 2 दिवस आधीपासून येणार आहे मी तयारीसाठी. आणि आले की आईशी पण जरा शांतपणे बोलले. बर, स्वतःची काळजी घे. बाय.